ठिकाण माझा पुसते मीच मला मग शोधत बसते बोल मला तू हळुवार काही सांग भले तू माझा नाही कलियुगातली मीराबाई मौनातले हे शब्द बोल के तुझ्यानी माझ्या ओठे हलके असुनी ननी अश्रू पोरके क्षणात आता सरतील लाटा पक्षी घराच्या धरतील वाटा देईल हात तुझी अस्मिता 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 माझी सून वनिता मरणाच्या दारातून परत आली आहे. कामाचं बोल. तेच ना, जेवंतच. त्यांच्या संसार सुखात एकच त्रुटी ठेवलीस. हा फार फार तर तुरुंगात कसं राहायचं कसं वागायचं यासाठी मी तुझा सल्ला अवश्य घे. आमचा शेठ कधी कुणाला छोटा समजत नाही. निकार असतो ना, तो छोटा असो किंवा मोठा. काही दिवस तुम्ही तुरुंगात राहिलात आणि कडवटपणा बघा असा ठासून भरलाय. क्या बात आहे. हे तू काय माझी स्वतःशी बरोबरी करतोयस? मला खरंच माहिती नाही, आणि जर तो भेटला ना तर असा जिवंत तुमच्या समोर उभा करेन. हा काय संग्राम शेठ, कशी झाली सकाळ? पत्रकाराचा चेहरा बघितला ना की माझा हा दिवस वाईट जातो. आजच्या एका दिवसाचं काय घेऊन बसला तो? आता येणारे पुढचे सगळेच दिवस आहेत ना वाईट आहेत तुमचे. एखाद्या चांगल्या ज्योतिषाला पत्रिका दाखवा तुम्ही. तुला काय वाटलं आकाशातले ग्रह तारे माझं भविष्य ठरवतात? माझं भविष्य मी घडवतो आणि इतरांचं बिघडवतो. तुमचे 100 अपराध भरलेत आता. काउंटडाऊन सुरू झालंय. पोरानं जमलं नाही ते बहुतेक म्हाताऱ्यानं पोरीवर सोपवलेलं आहे. त्या म्हाताऱ्याच्या पोरीने कधीच फास आवळला होता तुझ्या गळ्याशी, पण त्या जयवंताचा कुत्रा केलास ना तिथे वाचलायस तू. पण आता नाही वाचणार. बरं, आपलं भांडण चालू राहील. चालू ठेवू आपण. आता तू माझ्या घरी आलेस, पाहुणी आहेस, तुझा पाहुणचार करायला हवा. काय घेणार आहेस? थंड गरम? अरे आता कव्वाला हात मारणार असशील तू. म्हणजे थंड गरम तू कव्वाला आणायला सांगणार. त्या निमित्ताने तू माझा चेहरा बघून ठेवणार आणि मग संधी मिळाली की माझा गेम करणार. असाच प्लॅन असेल ना तुमचा? हे बघ, माझं वैर तुझ्या बापाबरोबर आहे. बाया बापड्यांवर हात उचलत नाही. हा, आता एका बाईला पुढे करून माझा गेम करण्याचं प्लॅनिंग करतोय तो. मला काही फरक पडत नाही. आजपर्यंत खूप वेळा ट्राय केलाय त्यांनी. आता माझा बाप ट्राय करत नाहीये. त्याच्या मुलीने तुझं मरण तुझ्या दाराशी आणून ठेवलंय. डेअरिंगचं कौतुक केलं पाहिजे. माझ्या घरात माझ्या दारात येऊन माझ्या समोर माझ्या मरणाच्या गोष्टी करणारी एकमेव तूच. तर बरं झालं आता. खूप बडबड केलीस बबडे. लहान मुलाच्या बोबड्या बोलाचं कौतुक करतात ना मोठी माणसं, तसं तुझं कौतुक करतो मी आणि सांगतो आता चल निघ. माझं डोकं फिरायच्या आत. पण हे कार्ड माझं. लवकरच गरज भासेल तुला याची. गुड बाय.
कवा भाई शेठ कुठे आहे? शेठनी मला बोलवलंय. बाहेर गेलेत. कुठं? पुढच्या वेळी बाहेर जातील ना तेव्हा त्यांना सांगतो. जायच्या आधी पहिलं सत्याला सांगा कुठे चाललोय ते. काय कवा भाई, आता तुम्हाला माहित असेल म्हणून मी सहज विचारलं हो. तुला काय जास्त माज आला का रे? डायरेक्ट शेटला डोस द्यायच्या वार्ता करायला लागलायस. शेटनी बोलवलं म्हणून काय तुझी हाईट वाढली का रे? 1.5 फुटाचा काय डायरेक्ट 2 फुटाचा झालास? आता काम सांगणार आहेस की मी जाऊ? तुझी मर्जी. आता तर काय तू शेटचा माणूस झालायस. पैशाची गरज पडली ना तर शेटकडेच मागायची. हो जळताय कशाला? आता शेठनीच मला बोलवलं तर मी काय करू? ए चिरगोट, माझ्या पुढे जास्त जबान चालवायची नाही, समजले का? आणि माझा बाप बनायचा तर अजिबात प्रयत्न करू नकोस, कळलं का? हो मारताय कशाला? सरळ विचारा ना. ए मग तोंडानेच उत्तर द्यायचं. काम सांगा. त्या जहागीरदाराच्या जावायला ओळखतोस का? तोंडाने बोलायचं. अस्मिता अस्मिता काम सांगा. त्या जहागीरदाराच्या जावायला ओळखतोस का? तोंडाने बोलायचं. हो त्या जावायला निरोप दे. संग्राम शेटने भेटायला बोलवलं सांग. कुठं? नाही म्हणजे त्याने तसं विचारलं तर? संग्राम शेटच्या फार्म हाऊसवर. आणि त्याच्याशी जास्त गप्पा मारत बसू नको. तो एकदम पोचलेला माणूस आहे. उगाच तुला सिगारेट पाहिजेल, चहा पाहिजेल आणि आपल्या संग्राम शेट बद्दलचीच माहिती काढेल. निरोप द्यायचा आणि लगेच सटकायचं. काय बाई, तुमच्या तालमीत तयार झालेला माणूस आहे मी. असा कसा फसवेल तुम्हाला? आणि एक काम कर, शक्यतो त्याला रात्रीचाच बोलव. म्हणजे आपल्या शेटला त्याला बाटलीत उतरवायला सोपं जाईल. चल निघ आता. बाई कोरड्या घशानं आणि रिकाम्या खिशानं पाऊल उचलवत नाही हो. पैसे पाहिजे असतील जा त्या ड्रॉवर मध्ये ते घेऊन जा. चल निघ आता. जय हो. काय झालं अभि? नाही काय नाही.
काय बोललं का? शांतपणे हॉलमध्ये बसलो होतो तो फुकट्या नडला मला. कोण? तर तोच हरामखोर फुकट खाऊ. सुहास विषयी बोलतोयस? अरे तो असंच मूर्खासारखं काहीतरी बोलत असतो. आपण लक्ष नाही द्यायचं रे. मूर्ख नाही तो. मूर्ख नाहीये, फार शहाणा आहे. त्याला पाहिलं ना की टाळकच फिरतं माझं, डोक्यातच जातो माझ्या तो. सुहास विषयी बोलतोयस तू? अरे तो असाच मूर्खासारखा काही बोलत असतो. आपण त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं रे. मूर्ख कसला, अति शहाणा आहे तो. समोर आला ना की टाळकच फिरतं माझं, डोक्यातच जातो माझ्या तो. अरे तू चिडावस ना म्हणून तो असा आचरटासारखा बोलत असतो. आपण लक्ष नाही दिलं ना तर बरोबर वट्टीवर येईल बघ. बरं आता तू त्या सुहासमुळे एवढा डिस्टर्ब नको राहूस. शांत हो थोडा. मला बोलायचंय तुझ्याशी. बोल. एनिथिंग स्पेशल? हा म्हणजे तुझ्या दुसऱ्या लग्नाविषयी काय ठरवलंयस? इथे पहिलं लग्न मला झेपत नाहीये आणि तू म्हणतेस दुसऱ्या लग्नाचं काय ठरवलंयस? अभि, डोंट टेक इट लाईटली. आय एम सिरियस. तेच म्हणतोय मी. तेच म्हणतोय की एवढं सिरियसली घेऊ नकोस. अगं प्रॅक्टिकली ते पॉसिबल नाहीये. पहिली बायको असताना दुसरं लग्न करणं हा एक गुन्हा आहे. अरे पहिल्या बायकोने अशी कंप्लेंट केली तर? इथे पहिली बायको तुझं दुसरं लग्न लावून देते. मग ऑब्जेक्शन कोण घेणार? मी बाप व्हावं म्हणून तुझा जगावेगळा हट्ट चाललाय ना. ठीक आहे, ठीक आहे. आपण एक काम करूया. आपण एक तान्हं मूल दत्तक घेऊया. म्हणजे तू आई होशील आणि मी बाप होईल. अरे पण दुसरं लग्न केलंस तर होणारं मूल हे तुझं असेल. अरे पण ते तुझं नसेल ना. अरे मी आई होऊ शकणार नाही हे आपण कधीच एक्सेप्ट केलंय. मग माझा प्रश्न येतोच कुठे? मला तुला मूल झालेलं बघायचंय. तू बाप झालायस हे बघायचंय. अभि प्लीज प्लीज लवकर निर्णय घे. उशीर नको लावूस. ठीक आहे. कुठलाही डिसिजन घेण्याआधी आपण बाबांशी आणि आधीशी चर्चा करायला हवी. राईट? म्हणजे घाईघाईने निर्णय घ्यायला नको. अस्मिता अस्मिता गुड मॉर्निंग.
बसा ना. असं मी आल्यावर का लगेच निघाला? म्हणजे असा चेहऱ्यावर भूत बघितल्यासारखा का चेहरा केलाय? भूत पाहिल्यासारखा नाही, आनंद आहे माझ्या चेहऱ्यावर. हो. अभिदादा घरी आलाय ना म्हणून आनंदी आहे मी. काय सांगताय? अभिदादा घरी आलाय? मग चेहरा तुमचा करेक्ट आहे, भूत बघितल्यासारखा. भूत बघितल्यासारखा नाही, आनंद आहे माझ्या चेहऱ्यावर. अभिदादा घरी आलाय. काय सांगताय? मग बरोबर आहे. मग चेहरा तुमचा भूत बघितल्यासारखाच आहे. अहो जरा चांगलं बोलत जा. कसं शक्य आहे? या घरात चांगलं काही होतच नाही, तर मी चांगलं कसं बोलणार? अभिदादा घरी आलाय हे चांगली गोष्ट नाहीये. तर मोठा पराक्रम गाजवून आलाय तो. हारतुऱ्यांनी स्वागत केलं की नाही त्याला? पंचारतींनी ओवाळलं की नाही त्याला? हं? तुरुंगातनं सुटून आलाय तो. कारगिलच्या लढाईत नाही परत आलाय. कशी माणसं असतात ना. म्हणजे स्वतःच्या बायकोला गोळी घातली त्यांनी. हे बघा, वहिनीवर त्याने गोळी झाडली नव्हती म्हणून तो निर्दोष सुटलाय. तो सुटणारच हो. जहागीरदार आहे ना तो, जाधव नाहीये. शी, किती कुचकड बोलता हो. पोलिसांना त्याच्या विरुद्ध पुरावे मिळाले नाही म्हणून सुटलाय तो. कसं करणार ना सिद्ध? म्हणजे काय झालं, पोलिसांना पुरावेच मिळाले नाहीत ना. म्हणून तो निर्दोष सुटलाय. हे बघा, वहिनीवर झाडलेली गोळी दादाच्या पिस्तुलातून निघालेली नव्हती म्हणून सुटलाय तो. बरोबर आहे तुमचं. सगळे चोर आहेत. पिस्तूल वेगळी, गोळी वेगळी, माणूस पण वेगळा. मला काय वाटतं माहितीये ना, म्हणजे हे पोलीस जेव्हा एखाद्या गुन्हेगाराला पकडतात ना तेव्हाच ठरवतात याला आपण दोषी ठरवायचं की निर्दोष. तुम्हाला काय सांगतोय, तुम्ही पत्रकार पण तसेच. म्हणजे तुमची पण एक लॉबी असते ना मोठी. मग मीटिंग होते, चहा कॉफी घेता, नाश्ता बिष्टा करता आणि मग तेव्हा ठरवता उद्या सकाळची हेडलाईन काय असेल. या माणसाला दोषी ठरवायचं की निर्दोष. तुम्हाला सांगतो, पोलीस, पत्रकार आणि गुन्हेगार यांचं नातं कसं असतं माहितीये ना. म्हणजे गुन्हेगार जो असतो, तुम्हाला गाण्यातनच सांगतो म्हणजे पटकन समजेल बघा. हम बने I don't know what I said. मी नेऊन देते दूध वनिता वहिनीला. तू 2 नंबरचे धंदे करणारे, जगात प्रतिष्ठित अब्रुदार म्हणून वावरणारे. कव्वा, हो, कव्वासारखा वाटत होता. नाही नाही की सत्या होता. म्हणून नाईलाज म्हणून ती इथं आली बस. हे बघ, तू हे सगळं जे काही बोलतोयस ना ते प्लीज अभिदादा समोर किंवा वनिता वहिनी समोर चुकून सुद्धा बोलू नकोस. अरे खरंच त्याच्या विरुद्ध कुठलाच पुरावा नाहीये म्हणून सोडलाय त्याला. पोलिसांचं तुला जास्त माहिती आहे की मला माहिती आहे का? जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या
धरतील वाटा देईल हात तुझी अस्मिता